नमस्कार. माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवतोय करवंदापासून 3 प्रकारच्या रेसिपीज. अगदी झटपट होणाऱ्या, चवीला खूप छान लागतात. तसेच करवंदाचे आयुर्वेदामध्ये भरपूर महत्त्व आहे. अत्यंत गुणकारी असं हे फळ आहे. पावसाळ्यातच मिळतं, त्यामुळे आपण हे आवर्जून खायला हवं. त्यासाठी आपण इथे अशी गुलाबी रंगाची करवंद घेतलेली आहेत. ही हिरवे पण असतात. तर त्याच्या आपण मधोमध कापून घ्यायची आणि त्यामधलं सर्व बी काढून घ्यायचं. आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला अख्खे आवडत असेल तर आपण अख्खे सुद्धा ठेवू शकता. त्याला फक्त एखादा चिरा द्यायला पाहिजे, म्हणजे आतमध्ये मसाला जाईल. आता हे आपले कापून झालेले आहेत सर्व आणि त्यामधलं बी सुद्धा निघालेलं आहे. आधी आपण करवंदाची चटणी बनवूया. त्यासाठी इथे आपण हिरवी मिरची, लसूण, थोडासा गूळ, जिरे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. तसेच भरपूर अशी कोथिंबीर आणि काळं मीठ लागेल आपल्याला थोडं. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आणि त्यामध्ये 1 वाटी कापून घेतलेले करवंद घालायचे, काळं मीठ घालायचं आणि मिक्सरला फिरून घ्यायचं. तुम्ही हवं तर यामध्ये थोडं पाणीसुद्धा घालू शकता. मी तशीच केलेली आहे पेस्ट. ही झाली करवंदाची चटणी तयार. त्यासाठी आता आपण एक तडका तयार करणार आहोत. त्याला लागेल कडुलिंबाची पाने, जिरे, मोहरी, हिंग आणि उडदाची डाळ. इथे छोट्या कढईमध्ये तेल तापवलेलं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि कडुलिंबाची पाने घालायची. 1 चमचा उडदाची डाळ घालायची आणि त्यावरती आपली तयार केलेली चटणी घालायची आणि थोडी परतून घ्यायची, किंवा मग आपण चटणीवरती हा तडका घातला तरी चालेल. थोडी परतून घेतली म्हणजे ही बरेच दिवस टिकते. आता आपल्याला बनवायचं आहे आंबट गोड लोणचं. त्यासाठी इथे करवंद घेतलेली आहेत. त्यासाठी जिरे, मोहरी, सोप आणि अगदी थोडे मेथीदाणे आणि थोडासा ओवा घेतलेला आहे. आता कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं. त्यामध्ये हे साहित्य घालायचं. थोडं तडतडलं म्हणजे त्यामध्ये अगदी थोडी लाल मिरची पावडर घालायची आणि कापून घेतलेले करवंद घालायचे. थोडे परतून घ्यायचे आणि त्यावरती चवीनुसार मीठ घालायचं. नंतर 1 ग्लास भरून पाणी घालायचं, जेणेकरून हे नरम होतील. आता ग्लासभर पाणी घातल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार साखर घालायची. गूळ घातला तरी चालेल. आता यामध्ये साखर घातलेली आहे. चांगलं शिजू द्यायचं. शिजल्यानंतर हे पाणी आटून जाईल. फार घट्ट नाही होऊ द्यायचं, कारण थंड झाल्यानंतर हे आणखीन घट्ट होतं. अशा प्रकारे आपलं झटपट आंबट गोड लोणचं तयार झालेलं आहे. आता आपण झटपटीत तिखट लोणचं बनवूया. यासाठी आपण घरी बनवलेला घरगुती लोणचे मसाला आणि हा रेडीमेड लोणचे मसाला घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं. आपल्या घरी बनवलेल्या लोणच्यामध्ये आपण हिंगसुद्धा वापरलेला आहे. हिंग, लाल मिरची पावडर आणि हळदसुद्धा घेतलेली आहे. आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं. त्यामध्ये करवंदाची केलेली काप घालायची आणि चांगलं एकत्र करायचं. आता हे जर तुम्ही एक रात्रभर जरी ठेवलं तर हे ह्यामुळेच ओलसर होईल. आपल्याला जर तेल घालायचं नसेल तर असं सुद्धा हे लोणचं टिकून राहतं. लोणचं नेहमी बिना तेलाचं खाल्लं तर फारच उत्तम असतं, कारण काही दिवसांनी ते तेल फार चिकट होतं. आता इथे आपण घेतलेलं आहे मोहरीचं तेल. लोणच्यामध्ये मोहरीचं तेल खायला खूप छान लागतं. आता हे आपण कढईमध्ये कडकडीत तापवायला ठेवलेलं आहे. ही करवंदाची चटणी, तसेच लोणचे, तसेच आंबट गोड लोणचे खायला खूप स्वादिष्ट लागतात. तेल थंड झाल्यानंतर आपण या लोणच्यामध्ये हे तेल घालून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले करवंदाचे 3 प्रकार तयार झालेले आहेत. करवंदापासून बरेच प्रकार आपण बनवू शकतो, परंतु आज आपण फक्त 3च दाखवलेले आहेत. तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि सबस्क्राईबचं बटन हे एकदा दाबायचं असतं. परत दाबल्यामुळे ते अनसबस्क्राईब होतं आणि त्यामुळे आपल्याला अपलोड झालेल्या नवीन रेसिपीज बघायला मिळत नाहीत. माझ्या काही मैत्रिणींनी परत दाबल्यामुळे त्यांचं चॅनलसुद्धा अनसबस्क्राईब झालेलं आहे. तर अशा चुका परत करू नका. तसेच तुम्ही मला खूप भरभरून प्रतिसाद देत आहात, त्यामुळे मी तुमची खूप आभारी आहे. करवंदाच्या रेसिपीज बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.